सुप्रिया शिंदे ब्लॉग. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मीही मस्त मजेत आहे. तर अजून एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी मी माहिती सांगणार आहे. थोडासा मोठा व्हिडिओ होईल आजचा, पण ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे स्पेशल करून जे आपल्या गृहिणी आहेत त्यांच्याकरता. तर हाऊसवाईफ असल्यामुळं कधी कधी असं होतं की कामाचा लोड एवढा असतो की एखादी गोष्ट आपण आपल्यासाठी घेतो पण ती वेअर करायला आपल्याला वेळ मिळत नाही. मग आपण विचार करतो हां ठीक आहे आज नाही घातली उद्या घालू, ठीक आहे आज मला खूप काम होतं मग मी उद्या घालेल. असं करून करून ती वस्तू वर्षानुवर्ष कपाटात, डब्यात किंवा स्टोरेज बॉक्समध्ये तशीच पडून राहते. तर असे काही कानातले असतील किंवा बांगड्या असतील आपण घेतो आणि तशाच स्टोरेज करून ठेवतो, तसंच ठेवतो. मग ह्यासाठी काय करावं? किंवा एखादा ड्रेस असेल, तो ड्रेस आणलाय तर डेली वेअरसाठी, पण आपण घरामध्ये जर गाऊन वापरत असेल तर त्याची एवढी सवय झालेली असते की तो ड्रेस आपण वापरायसाठी आणलेला आहे पण तो कपाटात तसंच राहतो. तर त्यासाठी थोड्याफार कशा अरेंजमेंट कराव्या त्याच्यावर हा व्हिडिओ आहे. तर चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मला माहिती आहे माझ्याकडे जो कानातल्याचा बॉक्स आहे, स्टोरेज बॉक्स आहे, तो माझ्या बऱ्यापैकी मैत्रिणीकडे असणार आहे. मी 100% ह्या गोष्टीवरती शुअर आहे आणि याच्यात भरगच्च कानातले असणार आहेत. पण होतं काय की आपल्याला वेळच नाही भेटत आणि आपण रोज म्हणतो आज मी घालील, उद्या मी घालील किंवा बाजारात जाताना घालील, पण गडबड अशी होते की आहे तशाच अवस्थेमध्ये आपण जातो, तसंच पडून राहतं. तर बघू शकता तुम्ही, आता हा माझा आठवड्याचा बॉक्स आहे. तर मी कशामुळे आठवड्याचा बॉक्स म्हणते ते तुम्हाला पुढे कळेलच. तर करायचं काय आहे, तर आता हे बऱ्याचपैकी ह्याच्यामध्ये 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जोड आहेत कानातल्याचे. त्याच्यामध्ये 2-3 मी नवीनही घेतलेले आहेत, पण हे डेली वेअरसाठी मी घेतलेले आहे. फंक्शन करता वगैरे जे मोठे झुमके वगैरे येतात ते मी रोज वेअर नाही करत आहे, त्या स्टोरेज बॉक्समध्येच ठेवते. तर आता करणार काय आहे मी, बघा आपले जे आठवड्याचे जे 8 दिवस आहेत, तर त्या 8 दिवसांचे मी कानातले सगळे वेगळीकडे काढणार आहे. म्हणजे आज सोमवार आहे तर मी ही कानातलं, हे मंगळसूत्र, ही क्लच पिन किंवा ही नेलपेंट लावणार आहे. तर सगळ्यात आधी मी सगळे कानातले वेगवेगळे काढते. आठवड्याच्या 8 दिवसाचे कानातले मी वेगळे काढते. ह्याच्यामध्ये तुम्ही तसं आठवड्याचे तुमचे ड्रेस म्हणा किंवा तुमच्या इतर एक्सेसरीज, हेअर एक्सेसरीज अशाही वेगवेगळ्या काढू शकता. पण आता आपण फक्त कानातले आणि हेअर एक्सेसरीजसाठी हे करतो आहे. तर आता मला ह्याच्यातले मंगळसूत्र पण मी वेगवेगळे भरपूर विकत घेतलेले होते, पण माझी तुमच्यासारखीच गत झाली की ते कधीतरी घालण्यात येत होते. घेतले तर होते डेली वेअरसाठी, व्हिडिओ बनवण्याकरता वगैरे, पण ते काय असे घालण्यात येत नव्हते. तर आता मी काय करते, वारानुसार मंगळसूत्रही काढते किंवा इतर काय ॲक्सेसरीज असेल त्याही काढते. तर आता मी काढून घेतलेले आहेत मला जे पाहिजे ते. तर आठवड्याभराचं जे तुम्हाला ज्या ॲक्सेसरीज लागणार आहे, कानातले, गळ्यातले, पिना बिना सगळं काढून घ्यायचं आहे. पहिलं सगळं जमा करून घ्यायचं. आता क्लिप पण, आणि आता हे नवीन आणले होते तर ह्याचा मी पुढच्या आठवड्यात यूज करणार असं मी ठरवलं होतं. ट्रस्ट मी, जेव्हापासून मी यूट्यूबमध्ये गेले ना तेव्हापासून मी स्वतःला अपडेट करायला शिकलं बरं का. मी सुद्धा आधी एक कानातला अगदी त्याचे खडे पडोस्तोपर्यंत मी घालायची, खराब होस्तोपर्यंत, गंजोस्तोपर्यंत घालायची. पण जेव्हापासून मी यूट्यूबमध्ये काम करायला चालू केलं ना तेव्हापासून मी स्वतःमध्ये वेगळाच बदल करून घेतला. जाणवलं मला की मी अपडेट राहायला शिकले, नवनवीन गोष्टी मलाही घालायला आता आवडतात. तर आता बांगड्यासुद्धा घेतल्यात, पण बांगड्या आपण काय सारखं चेंज करत नाही, पण ते सुरुवातीला तुम्ही सोमवारपासून किंवा रविवारपासून वेअर करा. आणि एक नेलपेंट आठवडाभर जाईल, नखांवरची जाणार नाही अशी नेलपेंट मी घेते. थोडे पैसे जरी जास्त गेले तरी चालेल. ही माझी 80 रुपयाची नेलपेंट आहे, पण आठवडाभर नखांवर खूप छान राहते. तर आता करायचं काय आहे, तर करायचं काय नाही, आता हा माझ्याकडे क्यूट असा बॉक्स आहे जे की एक गिफ्ट आलं तर तो बॉक्स मी ठेवून घेतला आहे. ह्या बॉक्सच्या ऐवजी तुम्ही तुमच्याकडे जो बॉक्स अवेलेबल असेल, काही असेल, बॉक्स, पाऊच, काही असेल ते तुम्ही यूज करू शकता. आता मी ह्या बॉक्सचा इकडे उपयोग करते. तर आता करायचं काय आहे, थोडा 5 मिनटासाठी हा क्यूट बॉक्स मी थोडासा बाजूला ठेवते. ज्या आपल्या डीमार्टमधल्या ज्या राशनच्या पिशव्या असतात त्याचा उपयोग आज आपण इथं करणार आहे. ज्या पॉलिथिन कॅरीबॅग असतात त्याचा, हो तुम्ही बरोबर ऐकताय, त्याचा उपयोग आपण आज इथं करणार आहे.
तर ह्या पिशव्या आपण भाज्याला बिजाला भरपूर कशाला वापरतो, पण आता ज्या वस्तू आहेत त्यासाठी आपण आज इथं उपयोग करूया. तर आता मी 8 पिशव्या इथं घेतलेल्या आहेत, ज्या छोट्या येतात, पाव किलोच्या जे येतं आपण काहीतरी आणतो, तर त्या पिशव्या मी जमा करून ठेवलेल्या होत्या. तर त्या पिशव्या एकावर एक रचून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे छान अशा रचून घ्यायच्या आहेत. थोडासा आपल्यासाठी पण ह्या गोष्टींचा आता उपयोग करायला शिका, अपडेट राहायला शिका. तर आता छान अशा छोट्या कट करून घ्यायच्या आहेत. त्या बघू शकता तुम्ही, मी अशा कट करून घेते. याच्याऐवजी जर तुमच्याकडे असे छोटे पाउचेस असेल तर अतिउत्तम, पण मी ह्याच प्रिपेअर करते, फेकून देतो किंवा कशाला यूज करतो, तर ते आपल्या ह्याच्यामध्ये आपण यूज करूया. आता करायचं काय आहे, जे कपडे येतात आपले नवीन किंवा साड्या येतात त्याच्यामध्ये हे असं पातळ थर्माकोल येतो. तुमच्याकडे थर्माकोल नाही आहे तर तुम्ही तिकडे कापसाचा उपयोग करा, स्पंजचा करा किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याचाही करू शकता. आता ह्या पिशव्यांमध्ये सरळ हे स्पंज जे तुकडे आहेत, एक तुकडा घालायचा आहे. ते कशासाठी मी पुढे तुम्हाला सांगेलच. तर आता हा तुकडा घातल्याच्या नंतर आता जो वार आहे, आज सोमवार आहे आणि मला सोमवारी आज ही ज्वेलरी वेअर करायची आहे, तर ती ज्वेलरी आणि अजून काय तुम्हाला दुसरं म्हणजे एक्सेसरीज पाहिजे, वॉच असेल किंवा काही असेल, ते ह्याच्याबरोबर ठेवायचं आहे आणि सरळ ह्या पिशवीमध्ये ती ज्वेलरी ठेवायची आहे. अशा प्रकारे बघा मी कशी ठेवते तशा प्रकारे. आता ह्या तुकडा ह्याच्यासाठी की ते व्यवस्थित घडी राहतं आणि जर वेळ वगैरे लागला घालायला तर त्याला गंज वगैरे चढत नाही आणि व्यवस्थित राहतं. आणि त्या पाऊचवर नाव लिहायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही, आता इकडे तुम्हाला उलटं लिहिलेलं दिसेल, मी कॅमेरा समोरचा चालू असल्यामुळे, तर ज्या दिवशी तुम्ही घालणार आहे त्या दिवशीचं, त्या वाराचं नाव इथं लिहायचं. मी आता इकडे सोमवार लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे इतर जे वार आहेत त्या वाराच्या सुद्धा छान अशा ह्या बॅग तयार करायच्या आहे आणि त्याच्यात छान असे स्विचर लिहायचे, जे स्विचर फक्त आपल्यासाठी असणार आहेत. ज्यावेळेस आपण ट्रस्ट मी, ज्यावेळेस तुम्ही पिशवी काढताल आणि त्याच्यावरचा छान असा पॉझिटिव्ह स्विचर वाचताल तर तुमचा दिवस बघा किती छान जाणार आहे. तर अशा सोमवार, मंगळवार, बुधवार बघू शकता तुम्ही स्विचर मी किती छान शॉर्ट बट स्वीट, कारण हे फक्त माझ्यासाठी आहे हे मला माहिती आहे. तर हे असं छान असं तयार करायचं आहे. आता ह्या बॉक्सचा उपयोग सांगते. आता ह्या बॉक्स तर मी असाच ठेवला होता. तर ह्या बॉक्समध्ये ह्या सगळे जे आपण जे छोटे पाउचेस बनवलेले आहेत, तर हे पाउचेस त्याच्यात वारानुसार रचून घ्यायचे आहेत. होणार काय आहे, ज्यावेळेस तुम्ही गडबडीत असणार आहेत, आज सोमवार आहे आणि मला थोडंसं कुठेतरी जायचं आहे पण कानातली चांगली घालायची आहे, मला वेळच नाही आहे, नीट हा बॉक्स घ्यायचा, ह्या बॉक्समधल्या त्या वाराचा पाऊच उचलायचा. हां ठीक आहे, तुम्हाला त्या दिवशी ते घालायचं नाही, तुम्ही एक्सचेंज पण करू शकता, ह्या वाराचं त्या वारी पण घालू शकता. पण सांगायचं तात्पर्य असं की जे तुम्ही गडबड घाई घसळामसळा करतात, हे उचल ते उचल, मग एक कानातलं सापडतं, एकाची ठेपी नसते. तर सांगायचं तात्पर्य की आपण आपलं म्हणजे काम सोयीस्कर होणार आहे. आणि हा असा छान असा मॅजिकल बॉक्स बनलेला आहे, ज्याच्यातल्या की तुम्ही एक्सेसरीज पटकून त्या पाऊचमधून काढून पटकून घालून तुम्ही अगदी तयार टापटीप होणार आहेत. तर ह्याचा उद्देश एवढाच आहे की घाई गडबडीच्या टायमाला किंवा सकाळी टिफिन वगैरे बनवायचा असतो, खूप गडबड असते. तर आता अशा प्रकारे मी सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाली, बाकी सगळं केस वगैरे केलते, छान टिकली वगैरे, लिपस्टिक वगैरे सगळं लावलं होतं. तर आता मला कानातले, आता दिवसातून तुम्ही कधीही ह्या बॉक्सचा उपयोग करू शकता. आता मला कानातले चेंज करायचे होते, कारण मी हे घातले होते, काल घातले होते, तर मला आता परत ते रिपीट करायचे नव्हते, कारण व्हिडिओमध्ये छान वेगवेगळे कानातले दिसले पाहिजे. तर आता मी हा सोमवारचा बॉक्स उघडलेला आहे, कारण आज आहे संडे. आता हे कानातले मी वेअर करणारे आहे, तर मला इकडं तिकडं हातं घालायची गरजच नाही पडलेली आहे. नीट मी त्या पाऊचमधून कानातले काढले आणि कानातले बांगड्या बघा अशा प्रकारे. तर छान अशा हातामध्ये बांगड्या घातल्या, छान असे कानातले घातले. इथं कसलीही माझी घाई गडबड झालेली नाही आहे ह्या एक्सेसरीज शोधण्यासाठी. तर असं साधं आणि सोपं आहे, जेणेकरून आपण पण टापटीप राहू आणि आपण पण एकदम म्हणजे कसं प्रेझेंटेबल दिसू, धांदर उडणार नाही, आपली कसलीच घाई गडबड होणार नाही आहे. तर त्याकरता आता जशा एक्सेसरीज सेट करायचे तसे तुम्ही तुमचे कपडे, सँडल्स, वॉच, असं काही गोष्टी तुम्ही असे सेट करू शकता. तर मी ते बाकी तुम्हाला इतर व्हिडिओमध्ये पण दाखवणारच आहे. आणि
बस आय एम रेडी. मी तयार झाले आजच्या दिवसासाठी. तर तुम्ही पण झालात का ह्या गोष्टीसाठी तयार, रेडी? मला नक्की सांगा. आणि आता हे जे मी ठेवलेले कानातले ते परत त्याच्यात घालणार आहे आणि नेक्स्ट टाईम परत ते वेगळे कानातले मी यूज करणार आहे. तर कशी वाटली आयडिया? मैत्रिणींनो, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.